थंडीमध्ये आपला चेहरा कोरडा पडतो, त्वचा देखील आपली स्किन असते ना ती देखील कोरडी होते. तर आपल्या कोरड्या त्वचेसाठी रामबाण उपायावर साधे सिंपल असे रोज एक लाडू सकाळी आळूच्या पोटी खा. 15 दिवसात तुमची स्किन चमकणार, चेहऱ्यावर देखील ग्लो येणार असे हे नारळाचे पौष्टिक लाडू. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी इथे नारळाचे लाडू करणार आहोत. तर इथे 2 वाटी नारळाचा किस तयार करून घेतला आहे. वाटीने इथे 2 वाटी नारळाचा किस मोजून घेतला आहे. कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे. 1 चमचाभर तूप आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स आपल्याला आवडीप्रमाणे घालायचे आहेत. तर इथे मी 2-2 चमचे एवढे काजू, बदाम आणि पिस्ते घेतले आहे. छान आपल्याला तुपावर 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवर परतवून घ्यायचे आहेत. थोडेसे हलकेसे क्रंचेस येऊपर्यंत आपल्याला ह्या तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत. काजू बदाम भाजल्यानंतर आपल्याला इथे नारळाचा किस आहे तो घालून घ्यायचा आहे. इथे मी सुखं नारळ घेतलं आहे. तर इथे बघू शकता अगदी पांढरं शुभ्र असे इथे सुखं नारळ घेतलं आहे. आणि हे नारळ आपल्याला ड्रायफ्रूट्समध्येच आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे. नारळ भाजत असताना गॅस पूर्ण आपला मंद ठेवायचा आहे आणि साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये इथे आपलं नारळ भाजून तयार होतं. तर इथे नारळाला हलकासा रंग आला आहे आणि नारळ आपलं छान खोबरं जे आहे ते कुरकुरीत असं झालं आहे. खोबरं कुरकुरीत झाल्यानंतर इथे मी 4 चमचे साखर घालून घेतली आहे आणि 1 वाटीभर दुधासकट दुधाची साय घालून घेतली आहे. दूध आणि साय हे दोन्ही घातलं आहे आणि आपलं साखर आणि दूध हे छान आटूपर्यंत आपल्याला या कढईमध्ये खोबरं छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर गॅस आपला पूर्ण मंद असा ठेवला आहे आणि आपलं हे साखर आणि दूध छान या नारळामध्ये ह्या किंवा या खोबऱ्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 4 ते 5 मिनिटांमध्ये आपलं इथे खोबऱ्याचा रंग बदलला आहे आणि साखर पूर्णपणे वितळली आहे. दूध देखील आपलं छान घट्टसर या खोबऱ्यामध्ये माव्यासारखं असं छान घट्ट झालं आहे. तर इथे आपण एका ताटावर काढून घेऊया. तर इथे बघू शकता थोडंसं ताटावर काढून घेतलं आहे आणि थोडंसं 1-2 ते 3 मिनिटासाठी छान आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. कोमट थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता थोडंसं हलकंसं गरम आहे आणि त्यावरच मी इथे लाडू वळून घेत आहे. 1 चमचाच आपण तूप वापरला होता. 1 चमचा तुपामध्ये इथे आपला इथे लाडू बनवून घेणार आहोत आपण. नाहीतर तुम्ही याची वडीसुद्धा करू शकता. लाडू जर तुम्हाला जमत नसतील तर एका ट्रेमध्ये घालून घ्यायचं आहे आणि ट्रे थोडासा फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि म्हणजे तूप जे आहे ते थोडंसं आपलं घट्ट होतं आणि त्याची छान वडी देखील पडते. तर इथे बघू शकता लाडू आपला इथे लगेचच बांधला जात आहे. मी मध्यम आकाराचा इथे छोटा लाडू तयार करून घेतला आहे. असे साधारण आपण सगळे लाडू तयार करून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराचे अशा पद्धतीने लाडू तयार करून घेऊ शकता. ज्यांची स्किन थंडीमध्ये जास्त ड्राय होते अशांनी हा लाडू आवर्जून खावे आणि आपलं हे लाडू खाल्ल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर देखील ग्लो खूप येतो. कारण की खोबरं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं आणि आपल्या चेहऱ्याला खूप छान ग्लो आणि जी आतून स्किन ड्राय झालेली असते ना त्याला तरोताजा करते हे लाडू. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची घरी रेसिपी नक्कीच ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि यामध्ये वेलची देखील आवर्जून घाला. माझा तो मध्येच व्हिडिओ स्किप झाला आहे. वेलचीने या लाडूला अतिशय चव छान येते. हा लाडू तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवू शकता किंवा तुम्ही उपासाला सुद्धा खाऊ शकता. आणि हे लाडू खूप म्हणजे खूप कमी साहित्यात आणि झटपट होणारे लाडू आहेत. तर एक लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तर इथे बघू शकता मऊसूद आणि कुरकुरीत असा लाडू झाला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्कीच सांगा. तर या थंडीमध्ये असा लाडू तुम्ही आवर्जून खा आणि आवर्जून घरी करा. खूप टेस्टी आणि खमंग असा लाडू लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला देखील अजिबात विसरू नका लाडू कसे झाले आहेत.
तर चला मंडळी, पुन्हा भेटूया नवनवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा.